हेल्थकेअर परिवारामध्ये दादांचं स्वागत करूया. नमस्ते दादा. नमस्ते. सर्वप्रथम तुमची सर्वांना ओळख करून द्या. माझं नाव सचिन बाळू गाडवे. मी कोळवाडी आळे येथून येतो. सचिन दादा आहेत, ते कोळवाडीवरून येतात. तर दादा, तुम्हाला सेंटरला येण्यापूर्वी काय काय त्रास होते? मला सर्वात जास्त त्रास शुगरचा आहे. शुगर. त्यांना सगळ्यात जास्त शुगरचा त्रास आहे. 4 ते 4.5 वर्ष झाले मला इन्सुलिन चालू. 4 ते 4.5 वर्ष झाले त्यांना इन्सुलिन चालू आहे. तर एकही दिवस खाडा नाही. एकही दिवस खाडा नाही. मग तुम्हाला सेंटरला येऊन आज किती दिवस झाले? मला साधारण 22-23 दिवस झाले. 22-23 दिवस झाले. तुम्ही शुगर चेक केली का? आता परवा चेक केली मी शुगर. परवा चेक केली, तर काय रिपोर्ट आले? फास्टिंग 72 होती खाण्यापूर्वी, आणि खाल्यानंतर 2 तासांनी 220. आणि जी आधी होती ती? आधी खाण्यापूर्वीच 250-300 होती, आणि खाल्यानंतर 600-550 असायची. वा. जेव्हा ते थेरपी सेंटरला येण्यापूर्वी त्यांची खाण्यापूर्वीची शुगर असायची 400 नाही 350 सॉरी 350 आणि जेवल्यानंतरची 550-600. 550-600. थेरपी सेंटरला येऊन आज 22 दिवस झाले. पण त्या 22 दिवसात त्यांची रेग्युलर थेरपीने त्यांना खूप छान असा फरक पडलाय. त्यांची आता शुगर जेवणानंतरची 210 आणि 220 अशी आहे, आणि जेवणापूर्वी 70-75 अशी. पहिली होती 300-350, आता किती आहे? 70-75. त्यांच्या रेग्युलर येण्यामुळे त्यांना एवढा छान इफेक्ट पडलाय. तर मग आपल्या सेंटरमध्ये जे नवीन लोक येतात त्यांना काय सांगाल? मी असं सांगाल की मला खूप उशिरा कळलं ह्या गोष्टीबद्दल, पण अशी विनंती आहे की ज्यांना या गोष्टीबद्दल माहिती होते त्यांनी त्वरित याचा लाभ घ्या. दादाचं असं म्हणणं आहे की त्यांना उशिरा कळलंय, पण तुम्ही सेंटरला येताय, तुम्ही आतापासूनच रेग्युलर करा, जेणेकरून तुमचा जो काही त्रास आहे त्या त्रासामध्ये तुम्हाला 100% रिझल्ट येईल. खूप छान असा अनुभव. आता येण्यामध्ये सातत्य असलं म्हणजे खाडा नाही झाला म्हणजे रिझल्ट लवकर मिळेल. तुम्ही सेंटरला येणे रेग्युलर गरजेचं आहे. तुम्ही जेवढे रेग्युलर याल तेवढा रिझल्ट तुम्हाला 100% जाणवेल. खूप छान असा अनुभव सांगितला. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.